देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील $550 किमान निर्यात मूल्य हटवलंय। त्याचबरोबर निर्यात शुल्क 40% 20% करण्याचा निर्णय घेतलाय। केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी एकाच दिवसात 2 मोठे निर्णय घेतलेत, पण सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना कसा आणि कितपत फायदा होणार याबाबत साशंकता आहे। लोकसभा निवडणुकीत कांद्यावरील निर्यात बंदीचा महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये भाजपला मोठा फटका बसला होता। त्यापासून बोध घेत केंद्र सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतला असावा अशी चर्चा आहे। परंतु सध्या कांद्याचा हंगाम नाही। ज्या काळात कांद्याचं उत्पादन जास्त होतं त्या काळात निर्यात शुल्क कमी करून निर्यातीला प्रोत्साहन देणं गरजेचं असतं। कांदा निर्यातीसाठी साठवणूक करणारे शेतकरी आणि साठवणुकीची क्षमता असणारे व्यापारी यांनाच या किमान निर्यात मूल्य हटवण्याचा आणि निर्यात शुल्क कमी करण्याचा फायदा होणार आहे। या निर्णयामुळे आता कांदा निर्यातीला प्रोत्साहन मिळेल, परंतु त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याचे घाऊक दर प्रति किलो 55 ते 60 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त होतीये। लोकसभेच्या निवडणुकीत बसलेला फटका आणि आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खुश करण्याचा एक प्रयत्न सरकारनं केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल। तसेच ही जी निर्यात बंदी उठवलेली आहे, जी शुल्क कमी केलेलं आहे, शुल्क कमी करण्यामुळे कांद्याचे भाव आपोआपच वाढले जातील। एक्सपोर्ट करणारे व्यापारी आणि एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या बाजारपेठेत आल्यामुळे कांद्याचे भाव कालपासूनच जवळपास क्विंटल पाठीमागं 600 ते 700 रुपयांनी वाढलेले आहेत आणि घाऊक बाजारपेठेमध्ये आज कांद्याचा भाव 4000 रुपयापासून ते 5200 रुपयेपर्यंत झालेला आहे। त्यामुळे ह्याची किरकोळ बाजारपेठेवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे। किरकोळ बाजारपेठेमध्ये कांदा 50 ते 65 रुपये किलोप्रमाणे विकला जाण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयाची वेळ चुकीची असल्याची चर्चा होत असून या निर्णयामुळे कांदा निर्यात वाढली आणि नवीन कांदा बाजारात येईपर्यंत कांद्याचा तुटवडा निर्माण झाला तर कांद्याचे देशांतर्गत बाजारात वाढणारे दर ग्राहकांना रडवतील अशी भीती सुद्धा व्यक्त होतीये।